धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम ट्रस्टकडून काढायला सुरुवात झाली आहे। पालिकेकडून अनधिकृत मशिदीवरती कारवाईसाठी गेले असता त्यावेळी विरोध करण्यात आला होता। मोठ्या संख्येने जमावही जमला होता। ट्रस्टनं मशिद येथील अनधिकृत बांधकाम स्वतःच काढण्याची हमी दिली होती आणि त्यानुसार आज मशिदीवरचं अनधिकृत बांधकाम काढण्यास ट्रस्टकडून सुरुवात झाली आहे। धारावीमध्ये या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। या प्रकरणी ट्रस्टनं उच्च न्यायालयामध्ये धावही घेतली होती। अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी ज्यावेळी महापालिकेचे अधिकारी धारावीमध्ये पोहोचले होते त्यावेळी मोठ्या संख्येने जमाव जमला होता। त्यांनी विरोध केला होता, पण ट्रस्टने हमी दिली होती अनधिकृत बांधकाम काढलं जाईल आणि त्यानुसार हे बांधकाम काढलं जात आहे। धारावीतील अनधिकृत सुबानिया मस्जिद तोडण्याची सुरुवात झाली आहे। हे तोडकाम उद्धव ठाकरे सेना नेते आणि काँग्रेसचा मुस्लिम अनुनयीकरणचं लांबून चालणचं पाडकाम होत आहे। डिमोलिशन लँड जिहाद होत आहे। अशा प्रकारचे लँड जिहाद, वोट जिहाद आता महाराष्ट्रात चालणार नाही। तर लँड जिहाद आणि वोट जिहाद महाराष्ट्रात चालणार नाही अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिलेली आहे। धारावीतील मशिदीवरचं अनधिकृत बांधकाम काढण्यास ट्रस्टने सुरुवात केली आहे। ट्रस्टने ही हमी दिली होती। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नम्रता दुबे हिनं। धारावीमध्ये असलेल्या सुबानिया मस्जिद मुळे झालेला हंगामानंतर आता एक मोठा अपडेट समोर येत आहे। मस्जिद कमिटी स्वतः जे इल्लीगल सेक्शन आहे मस्जिदची त्याला हटवायला सुरुवात केलेली आहे। आपण इथे पाहू शकता की जी मेहबूबे सुबानिया मस्जिद धारावीचा 90 फीट रोडवर आहे त्याबद्दल शुक्रवारी आणि शनिवारी मोठा हंगामा झालेला होता। 1000 पेक्षा लोक रस्त्यावर उतरले होते आणि बीएमसीचे जे अधिकारी जेथे इल्लीगल सेक्शन हटवण्यासाठी आलेले होते नोटीस घेऊन त्यांना रोखण्यात आलेला होता आणि जे पूर्णपणे हंगामा केल्यानंतर जे गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे त्याला पण नुकसान केलेला होता। त्यानंतर पोलिसांनी 3 लोकांना अरेस्ट पण केला, त्यांच्यावर पुढे कारवाई पण केली। पण आता जी मस्जिद कमिटी आहे त्याने सांगितलं होतं बीएमसीला स्वतः की आम्ही हे इल्लीगल सेक्शन स्वतः हटवू। त्यानंतर आता आपण पाहू शकता की मस्जिद कमिटीने स्वतः कन्स्ट्रक्शन हटवण्याचं काम जे आहे ते सुरू केलं आहे। ते ग्रीन कर्टन्स लावले आहे म्हणजे ते आता जे इल्लीगल सेक्शन आपण पाहू शकता जे मिनार आहेत ज्याची हाईट 20 फीट पेक्षा जास्त आहे त्याला हटवण्याची सुरुवात जी आहे ते आता मस्जिद कमिटी स्वतः करत आहे। आणि हे तुम्ही टॉप अँगलने पाहू शकता की धारावीमध्ये जी छोटी छोटी गल्ली आहे आणि 90 फीट रोड आहे त्या पूर्ण रस्त्यावर लोक बसले होते। म्हणून बीएमसीचे जेव्हा अधिकारी इथे आले त्यांना त्यांचं काम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।